पेट्रोल पंपांवरील रांगेत असणाऱ्या 80% लोकांकडून काळा बाजार करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा अजब दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय। कॅनमध्ये इंधन बंद केलं तर गर्दी कमी होईल असंही गिरीश महाजन यांनी म्हटलंय। एकीकडे डिझेलसाठी शेतकरी तासनतास रांगेत उभे आहेत। असं असताना मंत्री गिरीश महाजन यांनी हा अजब दावा केलेला आहे। आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे, पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500-500 हजार लोक बसले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत। सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये, पण त्यातले बहुतांशी लोक 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत। मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे। जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे। जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनांची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे। आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल पेट्रोल हे मिळत आहे। हे एकदम बोलबच्चन भूमिका आहे, कातडी बचाव भूमिका आहे, समस्येपासून दूर पळण्याची भूमिका आहे। अशा पद्धतीनं जर काळा बाजार होत असेल तर तुमचे DSO पुरवठा अधिकारी झोपलेले का? फालतू भूमिका मांडणं, फार स्वतः ज्ञानी सांगणं गिरीश महाजन सारखे मंत्री, वाटतं अशा वाचाळ मंत्र्यांना सरकारने थांबवलं पाहिजे। स्वतःचं वाहन रात्री 9 वाजता मी लावलं होतं तर ते 1 वाजता मिळालं डिझेल मला स्वतःला। मला लवकर मिळालं पाहिजे असं माझं मुळीच म्हणणं नाही। जे सगळ्यांना जसं नाही तो मलाही मिळायला पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही। पण मी 4 तास उभा होतो, मी काय काँग्रेसवाला आहे का? महाजन साहेब जे मंत्री आहेत, या राज्याचे मंत्री आहेत, सिनियर मंत्री आहेत, ते काय बोलतात की जे शेतकरी आहेत ते नफाखोरी करतात। मला त्यांना सांगायचंय, शेतकरी काय मंत्री नाहीत नफाखोरी करायला, नाही तर काळा बाजार करायला। आणि त्यांना मला एवढंच सांगायचंय की खूप तुम्ही असं लोकांबद्दल काही बोलू नका, नाहीतर नाशिकमध्ये होणारा जो महाकुंभ आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने नफाखोरी झाली, काळा बाजार सरकारकडनं झाला, तो आम्ही लोकांपुढे त्या ठिकाणी आणणारच आहोत। त्यामुळे कृपा करून सामान्य लोकांना अडचणीत तुम्ही आणू नका, त्यांच्याबद्दल अपप्रचार करू नका।